parrot. C is a guest. D is a leaf. They are leaves. They are trees. They are flowers. They are children. Children. They चिल्ड्रन. are bags. They are children. They are bags. He is a goldsmith. They are tailors. We are hawkers. You are women. I am a teacher. She is a teacher. शब्द वाचू. येस, शब्द मी विचारणार आहे. आय एम गोइंग टू आस्क द वर्ड्स. व्हिडिओ ऑन करून वाचा. चला, हेल्दी ग्रुप प्लीज ऑन युअर व्हिडिओ अँड रीड ऑल द सेंटेन्सेस फास्ट. त्यांचं नावच लक्षात राहत नाही मला, सॉरी बर का मॅडम. वर्षा मॅडम ना. Yes. आता राहिलं. हां. He is a boy. She is a girl. It is a flower. He is a goldsmith. She is a student. It is a baby. She is a nurse. They are teachers. He is a hawker. They are hawkers. He is my father. He is my husband. He is my friend. It is my bicycle. She is my mother. It is our pet. She is a guest. It is a leaf. They are leaves. They are trees. They are flowers. They are children. They are bags. He is goldsmith. They are tailors. It is a child. We are hawkers. You are woman. She is a teacher. Okay. येस. पूनम. वाचलं आता. अच्छा, गीता मॅडम. प्रज्ञा. कोण Yes, ma'am. वाचते? गीता वाचते. मॅडम. ओके, चला वाचा. हो. He is a baby. She is a girl. It is a flower. He is a goldsmith. She is a student. It is a baby. She is a nurse. They are teachers. He is a hawker. They are hawkers. He is my father. He is my husband. He is my friend. She is my friend. It is my bicycle. She is my mother. It is our parrot. She is a guest. It is a leaf. They are leaves. They are trees. They are flowers. They are children. They are bags. He is a goldsmith. They are tailor. It is a child. We are hawkers. You are woman. She is a teacher. I am a teacher. Okay, ma'am. ओके, प्रज्ञा. प्रज्ञा मॅडम, आर यू हिअरिंग मी? हॅलो. ओके, रुचा मॅडम. आवाज येतोय सर्वांना? Yes, ma'am. आवाज येतोय ना? रुचा मॅडम. हो. हॅलो. व्हिडिओज ऑन करा. प्रज्ञा मॅडम, रुचा मॅडम. स्वाती मॅडम. हॅलो. आवाज येतोय सर्वांना? Yes, ma'am. हो मॅडम. तिघींचा रिस्पॉन्स नाहीये, त्यांना आवाज जात नाहीये का? स्वाती.
आवाज येतोय? हॅलो मॅम, प्रज्ञा मॅडम, स्वाती मॅडम, ओके सुरुवात करूया आजची. This body ना Yes, Yes, ma'am. ma'am. एवढा तुम्हाला पहिल्या today we are going to learn about this and that. This या शब्दाचा अर्थ आहे हा, ही, हे. शब्द विचारायचे होते बरं का, मी नंतर विचारते. एवढं झालं. This या शब्दाचा अर्थ आहे हा किंवा ही किंवा हे. आपल्या जवळ जर एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा काहीही, सजीव असू देत, निर्जीव असू देत, प्राणी, पशु पक्षी, फुले आणि लोक, काहीही असू देत, त्यांच्यासाठी वापरतात this. आणि जर लांबची वस्तू असेल, लांबच्या लोकांना जर आपल्याला दाखवायचं असेल, एका व्यक्तीसाठी, एक व्यक्ती किंवा एक वस्तू, एखादं ठिकाण जर दाखवायचं असेल लांबचं, तर त्यासाठी कोणता शब्द आहे? दॅट. दॅटचा अर्थ आहे तो, ती, ते. दॅटचा अर्थ आहे तो, ती आणि ते. ऐकू येते ना सर्वांना? हा शब्द, धिस हा शब्द जवळ असलेली, जवळ असलेली एक व्यक्ती, एक व्यक्ती किंवा प्राणी किंवा पशु पक्षी किंवा पशु पक्षी किंवा वस्तू दाखवण्याचे काम करतो, दाखवण्याचे काम करतो. अँड सेम, आता इथे फक्त दिसच्या ऐवजी काय लिहायचं? दॅट. दॅट हा शब्द लांब असलेली, दॅट जवळच्या ठिकाणी काय लिहिणार आपण? लांब. फक्त एवढं चेंज करून लिहा. झाल्यानंतर दॅटचा लिहा. दॅट हा शब्द लांब असलेली एक व्यक्ती, प्राणी, पशु पक्षी किंवा वस्तू दाखविण्याचे काम करतो. दिस लिहून झाल्यानंतर दॅट साठी लिहा. दिसच्या जागेवर दॅट हा शब्द घ्या. दॅट हा शब्द
लांब असली एक व्यक्ती प्राणी पशुपक्षी वस्तू दाखवण्याचे काम करतो. झाले लिहून सर्वांना? Yes, ma'am. कोणाच्या तरी घरातून आवाज येतो का? आता आपण वाक्य लिहूया. दिस इज उषा. ही उषा आहे. दिस इज उषा. दिस इज उषा. दिस इज राखी. या वाक्याचा अर्थ काय होईल? ही उषा आहे. ही राखी आहे एका व्यक्तीसाठी. दिस इज उषा. दिस इज राखी. दिस इज मिस्टर साठे. दिस इज मिस्टर साठे. दिस इज अ बोर्ड. हा एक पाळणा आहे. तो आता सध्या माझ्या जवळ आहे. जवळ असलेली वस्तू. दिस इज अ बोर्ड. या पद्धतीने तुम्ही सगळी सांगा बघू मला वाक्य. दिस इज अ चेअर. आपल्या अवतीभोवती बऱ्याच वस्तू असतात, प्राणी पशुपक्षी असतात. सांगा बघू. This is a pen. This येस is a pen. येस. दिस इज अ पेन. हा पेन आहे. व्हॉट इज दिस? दिस इज This is द a chalk. 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 This is a chalk. This is a book. a TV. This is a TV. This is a table. Blackboard. Yes. Table. This is a window. Board. This is a table. सांगितलं की लिहिलं की. This is a notebook. Newspaper. This is a Madam, notebook. This is a notebook. तुम्ही बोलायला लागला की थोडंसं दिसायचं बंद होतं बरं का ते थोडा वेळ. This This is is a a door. mobile. हा दरवाजा आहे. This is a door. This is a mobile. Yes, this is a mobile. हे माझे घर आहे. This is my house. This is my house. My house. हे माझं घर आहे. सांगा अजून. This is a dog. प्राणी पशु पक्षी फुले फळे सगळं लिहू शकतो आपण त्याच्यामध्ये. लिहा बघू तुम्ही 4 वाक्ये. प्रत्येकीला विचारते मी. यू कॅन राईट बोथ नेम ॲनिमल्स नेम. तुमची तुम्ही हा थोडे वाक्ये. Ma'am, हा this is my bag. येस. This is my house. येस. दिस इज माय हाऊस. एक शंका होती मॅडम. येस. म्हटलं हाऊस जे लिहिलं आपण तर नाही वापरलं तर मग कशामुळे किंवा वापरायचं? हे एक घर आहे. मी म्हटलं की हे माझे घर आहे.
माझे म्हटलं म्हणून इथे मागे काय लिहिलं आपण? माय लिहिला. My. दिस इज माय हाऊस. हे माझे घर आहे. आणि अ हाऊस जर लिहिलं तर काय होणार ते फक्त घर होणार ना, ते माझं नाही होणार. ओके, दिस इज अ हाऊस. ओके मॅम. हे एक घर आहे. तुम्ही लिहा अशी वाक्य. This is येस, घोडी वाक्य लिहा this तुम्ही. is my room. यू कॅन राईड द ॲनिमल्स. स्वयंपाकघरामध्ये खूप वस्तू असतात. देर आर सो मेनी थिंग्स इन द किचन. देर आर सो मेनी थिंग्स इन द कबर्ड. यू कॅन राईट फॉर दॅट. देर आर मेनी थिंग्स इन द हॉल. This is a room. This is our class. This is a dish. Yes. This is a stove. Yes. Stove. S-E-O-V-E. This is a bowl. Yes. Bowl. B-O-W-L. Bowl. Bowl. Okay. This is glass. Yes. This is a fridge. Yes. This is a gas cylinder. अरे बाकीचे आहेत का नाही क्लासमध्ये? Where are they? They are finding the things. Okay. चला, कोणी लिहिले वाचा बघू आता. प्लीज रीड. हा, भाग्यश्री मॅडम तुम्ही लिहिलेत का वाक्य? वाचा बघू. दिसची वाक्य. This is Usha. This is Rakhi. This is Mr. Sate. This is a board. This is a pen. This is a chalk. This is a book. This is a table. This is a notebook. This is a mobile. Yes. This Amrita is my madam read. house. This is my book. This is my room. This is a gas cylinder. ओके. अमृता मॅडम प्लीज रीड द सेंटेन्सेस. हे बघा, कोणाच्या तरी घरातून आवाज येतोय बघा, डिस्टर्ब होतंय. प्लीज बंद करा ते. This is Usha. This is Rakhi. This is Mr. Sathe. This is a board. This is a chair. This is a pen. This is my house. This is a newspaper. This is our car. This is my laptop. This is my sari. This is my kitchen. This is a cupboard. This is a brush. This is a cup. This is a bowl. This is a glass. This is a gas cylinder. This is a plate. ओके. Okay, ma'am. गीता मॅडम वाचा. Yes, ma'am. This is Usha. This is Rakhi. This is This is Mr. Sathe. This is a board. This is a chair. This is a pen. This is a chalk. This is a TV. This is a window. This is a notebook. This is a door. This is a mobile. This is my house. This is a dog. This is a dish. This is a bowl. This is a glass. This is a cup. Okay, ma'am. येस. कोण राहिले? चला पुढे.
is a rose आहे, ती आहे, ती बोल आहे, ती सायकल आहे, ती चिमणी आहे, तो सिंह आहे. You can write so many things. There are hundreds of many words. जगामध्ये खूप गोष्टी आहेत लिहिण्यासाठी आपल्याकडे. त्याच्या नावाला कामाचं लिहायचं झाडे असतात, वृक्ष आवडला, चिमणी असे सगळं असतं. गाड्या असतात, बस असते, उभी असतात, सायकली असतात, मुलं असतात. That is your that is your पुष्पी फळे फुले पाच फळे पाच राणी पाच व्यक्ती गरम सगळं असतं. Tenses. Butterfly, tiger, snake, sparrow, owl, cat, आपल्याकडे बॅगा असतात, बँगल्स असतात, गळ्यातले हार असतात, नेकलेस असतात. आपली पर्स वडली की किती वस्तू निघतात त्यातून. लिपस्टिक असते, कंगवा असतो, आरसा असतो, सगळं असतं आपल्याकडे. Everybody is writing. Hello. Hello. Yes, ma'am. हा. Yes, ma'am. आहेत ना सगळ्या? हो ना, पण आवाज येत लावायला आहे. लागतो. नाहीतर आता तो काही व्हिडिओ ऑफ करून इकडे तिकडे काहीतरी करतात. कोण चहा करत असतो, विचित्र मजेदार अनुभव मला. कोण जेवत, कोण चहा करत असतो, कोण काहीतरी खात असतो. बरेच जण कानाला ते लावून टीव्ही बघत बघत क्लास करत असतात. बरेच जणींनी ओरडा खाल्लेला आहे माझा. काही कंटाळा आलेला असतो, झोपून करत असतो क्लास. होतं असं कधी कधी. इट इज नॅचरल. असं म्हणता येत नाही ना, दॅट इज हॉकर, दॅट इज हॉकर असं म्हणता येत. Yes, ma'am. येस. चला That कोण is वाचते Nikhil. पहिले? Ready? Bhagyashree. ओके. Bhagyashree. That is Nikhil. That is a tree. That is a road. That is a shop. That is a sparrow. That is a dog. That is a car. That is a bicycle. That is a dustbin. That is a house. That is an apartment. That is an elephant. That is an owl. That is my purse. That is my sandal. That is my chair. That is my pen. येस. किती नाईस. नेक्स्ट माझा आहे. वर्षा मॅडम. हो मॅम.
That is my scooty. Hmm. Okay. येस, ती माय स्कूटी. ओके, म्हणजे तुमच्याकडे बुद्धी आहे. अमृता मॅडम. Yes, ma'am. That is a he, that is a car, that is a boy, that is a dog, that is a bicycle, that is a house, that is a river, that is a travel bag, that is a earring, that is my dress, that is our family. Okay, ma'am. पूनम. Okay. That is Nila, that is Nikhil, that is a tree, that is a road, that is my son, that is a moon, that is your house, that is a garden, that is a man, that is a boy, that is a toys, that is a t-shirt, that is a building, that is a mountain, that is a dustbin, that is my chair, that is my car, that is a river, that is a people. दॅट इज अ पीपल नाही बघा, पीपल म्हणजे खूप लोक, होय की नाही. मग this आणि that फक्त हे एकासाठीच वापरतात. मग पीपल येत नाही. दॅट इज अ मॅन तुम्ही म्हणू शकता, किंवा दॅट इज अ गर्ल असंही बोलू शकता. मग पीपलला काय येणार शब्द? ते दीज येणार, दीज आर पीपल असं येणार. अनेक वचनी आहे ना ते. आता तेच आपण हा. शिकणार आहे. दीजचं अनेक वचन आहे दीज, आणि दॅटचं अनेक वचन आहे दोज. पहिल्या दिवशी आपण शिकलो ना, आईचं अनेक वचन काय येतं? वी, मी, आम्ही. त्यानंतर आपण शिकलो यू. यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. You. तसं अजून एक शिकलो आपण ही, शी, इट. ह्या तिघांचं अनेक वचन आहे दे. आता दिस शिकलो आपण. सो दिसचं अनेक वचन आहे दीज. आता समजा आपल्याजवळ खूप वस्तू असल्या, खूप फळे आहेत माझ्याजवळ, किंवा खूप चॉक आहेत, तर मी काय म्हणणार? दीज आर चॉक्स, दीज आर बुक्स, दीज आर बोर्ड्स, दीज आर बँगल्स, दिस इज अ फिंगर, दीज आर फिंगर्स. ठीक आहे. बघा, त्यानंतर दॅट. दॅट म्हणजे लांबची वस्तू. लांब जर एकच वस्तू असली, दॅट इज अ डोअर. त्याचा अनेक नाही, जर खूप दार असली तर दोज आर डोअर्स. आलं लक्षात सर्वांच्या? दिसचं अनेक वचन आहे दीज, आणि दॅटचं अनेक वचन आहे दोज. So now we will prepare the sentences for these and those. अनेक वचनी असेल तर कोणते आपण घ्यायचं? आर. वाक्य, these are dogs. हे कुत्रे आहेत. खूप कुत्रे असतील, है की नाही? These are dogs. These are stars. हे तारे आहेत. मी आता प्रत्येक वेळेला these are लिहित नाही, तुम्ही लिहायचंय. तुम्ही नका असं करू. हा, these are stars. हो, करतात काही काही जण, नका करू तसं. मी खूप वेळा लिहिले ना याच्या आधी पण. ही आपली बॅच आहे ना, मी खूप वेळा लिहिले, मला कंटाळा आलाय. ठीक आहे, म्हणून फक्त तुम्ही लिहायचं, बिकॉज यू आर रायटिंग फर्स्ट टाइम. येस, बरोबर ना? These are stars. हा, these are stars. ह्या काय आहेत? चांदण्या आहेत. अजून काय म्हणू शकतो बघा आपण? These are boxes. These are boxes. हे खूप बॉक्स आहे. These are chalks. आता तुम्ही लिहायचंय. Chalk. These are notebooks. Yes. These are notebooks. These are Notebooks. चला सांगा अजून. ओके.
आर बेंचेस. बेंचेस असतात ना, मी फक्त शेवटचं नाव लिहिते आहे इथे. दीज आर बोर्ड्स. सांगा बघू अजून अशी. हे ड्रेस आहेत. These are दीज आर the ड्रेसेस. तुम्ही असंच लिहिताय ना, पूर्ण वाक्य लिहिताय ना. दीज Sparrows आर ड्रेसेस. are people. हा, पीपल. फक्त पीपल. पीपल्स नाही. these पीपल. are पीपल म्हणजे खूप लोक. Sparrows पॅरट्स. these are अनेक वचनी यायला पाहिजे ना पुढे. दीज आर पॅरट्स. chimney. Sparrow. स्पॅरोज. ओके, दीज आर स्पॅरोज. सांगा अजून These are वाक्य. flowers. These are flowers. येस, दीज आर फ्लावर्स. These are apples. येस, दीज आर ॲपल्स. these are These are trees. येस, झालेले सांगू नका, नवीन घ्या. ट्री झाले मगाशी. धीस साठी नवीन शब्द घ्या. These are gods. गॉड्स नको. दीज आर गॉड्स नको. दुसरा शब्द, दुसरा घ्या शब्द. दीज आर लिव्स. ही खूप पाने आहेत. दीज आर लिव्स. leaves. These are ants. These दीज are आर. Ants. या सगळ्या काकी आहेत. या सगळ्या मावशा आहेत. these are almonds. विमेन. खूप स्त्रिया. These are monkeys. विमेन. These are These are monkeys. येस, दीज आर मंकीज. these are These are buffaloes. buses. बफेलो. These are cars. दीज आर कार्स. बरोबर आहे. आता थोडे दोनची वाक्य घेऊयात आपण. हे झालंय का या बाजूचं. These are bottles. Those are bottles. त्या बाटल्या आहेत. बाटल्या कुठे आहेत? जवळ आहेत का लांब आहेत? लांब. लक्षात येते ना. Yes. हा, दोज आर बॉटल्स. त्या बाटल्या आहेत. दोज आर पिलोज. दोज आर पिलोज. त्या उषा आहेत. उषा. Those are bed sheets. We can write that. Those are bed sheets. Those are mangoes. सांगा बघू तुम्ही पण अशी वाक्ये. Those are hospitals. Those are buses. Yes. Those are buses. ती वाहने आहेत. वाहनासाठी शब्द आहे व्हेइकल. Those are vehicles.
Those are are vegetables. huh? Vegetables. Yes, those are vegetables. Those are donkeys. Those are drumstick. Drumsticks. drumsticks. ड्रमस्टिक्स म्हणजे शेवगा. आज काय शेवग्याची भाजी वाटते. Yes. Those are honeybees. Yes. Those are honeybees. सांगा अजून. Those are potatoes. सांगा अजून वाक्य. Those are onions. Those are animals. बटाट्यांना जोडून लगेच कांदे येतातच बरं का. होय आहे. होय. Yes. हा. Those are cats. आता मिरच्या. Those Those are green chilies. Those are chilies. Chilies पण लिहून घेऊया म्हणजे काहीतरीच राहिलंय असं वाटायला नको आपल्याला. ओके. Those are Those chilies. are flower pots. ह्या हिरव्या मिरच्या आहेत. हा आता काय राहिलं. Animals टमाटे Those are राहिले का? flower pots. ओके. Those are flower pots. Those are flower pots. those are animals. Yes, those are animals. Okay, किती वाक्य झाली? How many sentences we have written? So much ना? भरपूर झाले ना? ओके, चला थोडी रिव्हिजन घेऊया. आता कोणाला छान उत्तर देता येतो बघू. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. लिहून झाल्यानंतर. हा, व्हिडिओ ऑन करा. What is the time? ओके, विचारू का? येस. ओके. मी शिक्षिका आहे. I am a teacher. तू मुलगी आहेस. You are a girl. ती माझी मैत्रीण आहे. He is my friend. Yes. He is my friend. तो हेमंत आहे. He is He is that is a human. किंवा that is हेमंत म्हणाला तरी चालेल. तो कोल्हा आहे. आता सगळ्यांना That is a fox. that कोल्हा नाही. That is a fox. एक That is a fox. ओके, आवाज येतोय सगळ्यांना? चला. हा. ती पेन्सिल आहे. That is a pen. It is a pencil. हा किंवा that is a pencil. कशी is a pencil mark? No. ओके. हा मुलगा आहे. He is a boy. तो पतंग आहे. It is That is a kite. is a kite. That is a kite. अमृता मॅडम सांगा. हा रस्ता आहे. This is the road. ही शाळा
This is हे घरटे आहे. that is the nest. This is nest. ही मुंगी आहे. Is ही मुंगी आहे. is हा खडू आहे. हा खडू आहे. This is the dog. हा चष्मा आहे. This is the glass. दिस इज अ ग्लास किंवा स्पेक्टॅकल. ओके. हे संत्रे आहे. This is the orange. हा पंखा आहे. This is a fan. Fan. त्या छत्र्या आहेत. त्या छत्र्या आहेत. Those that is a those are Those are umbrellas. yes. Those ते umbrellas. पंखे आहेत. ते पंखे आहेत. That is a fan. Those are fans. Those are fans. त्या खिडक्या आहेत. Those are त्या गाई आहेत. Those are cows. बरोबर आहे. सांगा. Those are Those cows. are cows. हम्म. ते पोपट आहेत. Those are parrots. Those are parrots. लांब असा हात केला की लांब. हा लांब असेल तर those. जवळ असेल तर these. एक असेल तर this. एका पेक्षा असेल तर these. लांबसाठी एक असेल तर that. खूप असतील तर those. हा Those. हा. तो सिंह आहे. That is the lion. That is a lion. Tiger type. सिंह म्हणजे lion. ओके. तो हत्ती आहे. That is the elephant. That is an elephant. त्या फांद्या आहेत. Those are branches. ब्रांचेस. Branches. ते तारे आहेत. It is the sun. Stars. मी रमेश आहे. I am तुला आहेस. You are Sheila. यू आर शीला. शीला नाही. हा यू आर शीला. तो कुंभार आहे. That is the porter. Porter. Pole. Porter. किंवा दॅटच्या ऐवजी आपण काय अजून वापरू शकतो तिथे. It is the नाही. he is He is porter. a porter. तो कुंभार आहे. तो डॉक्टर आहे. He is the doctor. तो वॉचमन आहे. He is the postman. ओके. post. आता मला होळीने आय एम ची वाक्य सांगायची का आधी सगळ्यांनी. आय एम. चला कोण सांगते पहिले. आय एम टीचर. आय एम शीला. आय एम रमेश. आय एम अ लेडी. आय एम अ मदर. I am a हा पहिले कोण सांगताय. वर्षा. सांगायचे तोंडी सांगायचे ओरली सांगायचे. तोंडी सांगायचे. जेवढ्या आठवतील तेवढे सांगायचे. हा. अच्छा. I am a teacher. I am a tailor. I am a painter. I am a girl. बाकीचे व्हिडिओ करून वाचायला बघा तो. I am a lawyer. हा, I am a dentist. हा.
ओके I'm a potter. ठीक आहे. पूर्ण मॅडम सांगा. I am a lady. I am housewife. I am a student. I am a mother. I am goldsmith. I am potter. I am teacher. हं? ओके गीता मॅडम सांगा तुम्ही. त्याच्यानंतर मी काय सांगायचं बरं? वाचून घ्या तोपर्यंत बाकीच्या. हा गीता. I am a Geeta. हं. I am a girl. I am a woman. I am a doctor. I am a dentist. I am a teacher. I am a mother. I am a goldsmith. मी मुलगी आहे. I am a girl. आय एम अ डॉटर. ओके भाग्यश्री मॅडम. I am a girl. I am a daughter. I am a sister. I am a mother. I am a teacher. I am a doctor. I am a goldsmith. I am a hawker. I am a blacksmith. I am a woman. I am a housewife. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. चला आता वर्षा मॅडम परत. वी आर टीचर्स. वी आर स्टुडंट्स. We are a student. We are students. We are teachers. We are nurses. We are farmers. We are artists. We are lawyers. We are painters. We are dentists. We are goldsmiths. We are hawkers. हा हे सोडायचं. एक वचन आहे ना. हा. ओके व्हेरी नाईस. पुन्हा मॅडम. We are farmers. We are nurses. We are travelers. We are actors. We are watchmen. We are milkmen. We are soldiers. We are news reporters. We are rappers. We are lawyers. We are students. We are doctors. We are engineers. We are architects. We are hunters. We are chemists. येस व्हेरी गुड. चला गीता मॅडम. वाचून की असं सांगायचं. असंच सांगायचं वाचून. हा Are women. We are girl. We are mothers. We are doctors. We are soldiers. We are goldsmiths. We are anchors. We are writers. We are असू दे. वी आर मेन. वी आर विमेन. वाक्य बोला काय आपल्याला आहे ना. ओके अजून काय दिलंय.
Students. ओके, ठीक आहे. चला थांबूयात आपण. आजी वाक्य असलेली छान उद्याची वाक्य मला सांगायची की न बघता येतील तेवढी सांगायची. ठीक आहे. दिस, दॅट, दीज अँड दोज. दिस म्हणजे काय? हा, ही, हे. दॅटचा अर्थ काय आहे? तो, ती, ते सगळं सांगायचं हे. दिस म्हणजे काय? दॅट म्हणजे काय? त्याचा अनेक वचन आणि टाइम केव्हा वापरतात आणि वाक्य. ओके. अभ्यास अवघड वाटतोय? हो बरोबर. सोपं आहे, सोपं. अवघड वाटतंय? हा. ओके. किचनमध्ये काम करत असताना म्हणायचं दिस इज अ स्पून, दिस इज अ हॉट, दिस इज अ गॅस, दिस इज अ लायटर. ठीक आहे. ओके. बाथरूम मध्ये गेले की तिकडे बोलायचं दिस इज अ मग, दिस इज अ बकेट, दिस इज अ टॉवेल अँड दिस इज अ गाऊन. बाहेर रस्त्यावर गेलं की बोलायचं दिस इज अ बस, दिस इज माय स्कूटी. ठीक आहे. दिस इज अ रोड. वाक्य सारखी आली पाहिजेत. ठीक आहे. हा. Yes, ma'am. ओके.